गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर चला तर आज बनवूया दुधी भोपळ्याची भाजी. त्यासाठी इकडे दुधी भोपळा साल काढून छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यातल्या बियासुद्धा काढून टाकलेल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडली की लगेचच लसूण घालून घेतला आहे. लसूण थोडासा लालसर झाला की एक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो आपला परतून झाला की त्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे मी. लसूण टाकलं त्यावेळेससुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि नंतर मी हळद टाकली आहे. हळद टाकून झाल्या याच्यामध्ये लाल मिरची पावडर चवीनुसार आपण घालूया आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण जो धुवून चिरून ठेवलेला दुधी भोपळा तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तो मी पाण्यामध्येच ठेवलेला कारण की तो काळा पडतो. आणि त्याचबरोबर ना मी एक गोष्ट सांगायची विसरले. 10 ते 15 मिनटं आधी मूग डाळसुद्धा स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली मी. तीसुद्धा भोपळा घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. मूग डाळऐवजी चणा डाळसुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त ती थोडी जास्त वेळ भिजवायला लागेल. तर मूग डाळ घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेते मी आणि व्यवस्थित सर्व मसाले आणि दुधी भोपळा छान असा परतून घ्यायचा 2 मिनटं. आणि त्यानंतर आपण पाणी घालून घेणार आहोत. पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला कशी दाटसर ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार. तर व्यवस्थित भोपळा परतून झाल्यानंतर मी जवळजवळ इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे शिजण्यासाठी. आणि पाणी घालून झाल्यानंतर ना आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे 2-3 मिनटं मोठ्या गॅसवरच. आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून भोपळा शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे. गरम पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता. मी इथे थंडच पाण्याचा यूज केलेला आहे. तर मस्त 2-3 मिनटं आपण उकळी काढून घेतलेली आहे मोठ्या गॅसवर. आणि आता झाकण ठेवून आपण भोपळा शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनटानंतर तर आपण बघू शकता की ती छान अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे. अजून थोडी तुम्हाला आटवायची असेल तर अजून थोडीशी शिजवून घेऊ शकता. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.